ओबीसींचा वाटोळा करत असत त्यांनी. अनेक मंत्र्यांच्या घरात मराठ्यांच्या मुली घुसलेल्या आहेत. म्हणजे ओबीसींच्या मंत्र्यांचे गोंडस मुलं दिसले, ओबीसींच्या मंत्र्याचे सुंदर मुलं दिसले आणि पैसा दिसला की मराठ्यांच्या मुली ओबीसींच्या घरात घुसल्यात. आणि मग जर मराठ्यांच्या मुलीच्या ऐकून जर हे मंत्री जर ओबीसींचा वाटोळा करत असत तर त्यांनी समोर येऊन सांगावं की आम्हाला ओबीसींशी घेणं देणं नाही. अनेक मंत्र्यांच्या घरात मराठ्यांच्या मुली घुसलेल्या आहेत. म्हणजे नवनाथ वाघमारेंनी आमच्या मराठा समाजाच्या मुलीसाठी, लेकी बाळींसाठी लज्जास्पद वाटेल असे त्यांनी शब्द उच्चारलेले आहे आणि जाती जातीमध्ये त्यांनी तेढ निर्माण केली आहे. म्हणून आम्ही त्याच्यासाठी तक्रार दाखल केली. आमचं एकच मागणी आहे की त्याला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे. मराठा समाजातील मुलींवरती आक्षेपार्ह वक्तव्य करणं नवनाथ वाघमारेंना खूपच भोल आहे. मराठा समाजाच्या मुलींविषयी, महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडनं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मंडळी, मराठा समाजातील महिलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये नवनाथ वाघमारे यांनी वादग्रस्त वक्तव्य करून समाजाच्या आणि महिलांच्या भावना दुखावल्याप्रकरणी शहरातील जालना पोलीस या ठिकाणी तक्रार देण्यात आली होती. यावेळी मराठा समाज बांधवांनी वाघमारे याच्या विरोधात घोषणाबाजी करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. यानंतर दोन समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य आणि महिलांना लज्जा वाटेल असं वक्तव्य केल्याप्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ही सध्या समोर आलेली आहे. तर माझी सून मराठा आहे असं बावनकुळे यांनी सांगितलं होतं. माझी बायको कुणबी आहे असं देखील बावनकुळे यांनी सांगितलं होतं. त्यांच्या घरात सगळे सोयरे घुसले असतील. फक्त बावनकुळे यांचाच नाही तर अनेक मंत्र्यांच्या घरात मराठ्यांच्या मुली घुसल्या आहेत. म्हणजे ओबीसी नेत्यांची, मंत्र्यांची गुंडस मुलं दिसली की मराठ्यांच्या मुली ओबीसी मंत्र्यांच्या घरात घुसतात. ओबीसी नेत्यांची मुलं त्यांची आर्थिक परिस्थिती आणि त्यांच्याकडे असलेला पैसा पाहून मराठा समाजातील मुली त्यांच्या घरी लग्न करून जातात. अशा आशयाची टिप्पणी नवनाथ वाघमारे यांनी केली होती आणि त्यामुळे हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येते आहे.